नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हातकणंगले पोलिसांनी केवळ 24 तासांच्या आत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 3 आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या प्रकरणी लालबाबू रामचंद्र यादव वय वर्ष 18 यांनी फिर्याद दिली होती. हातकणंगले तालुक्यातील हापसेमळा अरविंद स्पिनिंग मिल परिसरात लालबाबू रामचंद्र यादव हे एका खोलीत भाड्याने राहत, तर ते मूळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील असून सध्या कामासाठी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान दुपारच्या सुमारास त्यांच्या खोलीच्या खिडकीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी यादव यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांना चोरीस गेलेला मोबाईल विक्रीसाठी 3 संशयित इसम हातकणंगले इचलकरंजी फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. दरम्यान युनिकॉर्न मोटारसायकलवर 3 युवक दिसतात त्यांना थांबवून त्यांच्याकडे अधिक चौकशी करताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी शुभम सुधाकर गवळी वय वर्ष 23 राहणार तुळजाभवानी नगर तारदाळ, शुभम आनंदा भोगिडे वय वर्ष 19 राहणार लोकमान्य नगर तानाजी चौक कोरोची व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल व MH51-2036 या क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा तब्बल 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस अंमलदार मच्छिंद्र पट्टेकर, अमित कांबळे, मुस्कुर मुल्ला यांनी केली. तर या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार समीर मुल्ला हे करत आहेत.